जय सद्गुरू. लॉंग व्हिडिओ आहे आणि मी माझ्या कामांना सुरुवात करते आहे. बेड व्यवस्थित आवरून घेतला आणि आता स्वयंपाकाला बनवते आहे. हे गिलके आमच्या अंगणातले आहे. आमच्या अंगणामध्ये भरपूर वेल आणि भरपूर झाडे आहेत आणि ह्या गिलक्यांचा वेल पण आहे. त्यांनी तिथूनच आता हे गिलके तोडून आणले. मी आता गिलके कापून घेते आहे. गिलके आणि शेवची भाजी करायची आहे. माझी मुलगी म्हणत होती की गिलके बनव, गिलके आणि शेव बनव. त्यांच्याकडे जास्त गिलके मिळत नाही. ही गिलक्यांची भाजी आमच्या मायलेकीसाठी आणि हे टमाटरची भाजी माझ्या मिस्टरांना होती. टमाटरची चटणी, त्यांना आज टमाटरची चटणी खायची आहे. चला तर मी आता टमाटरची चटणी बनवते आहे. आणि टमाटर आता अशी याच्यावर ठेवून देत आहे. त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकून देते आणि नंतर पुसून ठेवून देते. ते शिजेल तोपर्यंत चला आता गिलक्याची भाजी करूया. गिलक्याची भाजी करते आता. जिरं टाकलं. जिरं चांगलं तडतडल्यावर मी लसूण टाकला, मग हिरवी मिरची टाकली, त्यानंतर मी गिलके टाकले. थोडी हळद, लाल तिखट, धना जिरा पावडर, आणि ते मीठ. काही सर्व टाकल्याला मिळाला व्यवस्थित मिक्स करू. आता याला मी एकदम मंद आचेवर झाकण ठेवून या भाजीला शिजू देते. मी आता कणिक मळून घेते. चला आता पाहूया गिलके शिजले की नाही. गिलके मस्त पैकी शिजले आहे. गिलक्यांमध्ये शेव टाकते, थोडं पाणी टाकते कारण त्याच्यामध्ये शेव टाकायची.
थोडं कोथिंबीर टाकून घेते. चला आता माझा पूर्ण स्वयंपाक आटोपला आहे. आता पूर्ण स्वयंपाक आटोपला आहे. चला आता मला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.